श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुण्याजवळील उरुळी कांचनमधील निसर्गोपचार आश्रमाचा 81वा स्थापना दिवस उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत साजरा. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर. राष्ट्रीय एकल पालक दिनाच्या निमित्तानं एकल पालक संमेलनाचं आयोजन. पुण्यात घरगुती सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचं प्रतिपादन. आणि 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी. पुण्याजवळच्या उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाचा 81वा स्थापना दिवस उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमानं शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच ग्रामीण विकासातही मोलाचं योगदान दिलं असं उपराष्ट्रपती म्हणाले. निसर्गोपचार निसर्गाशी साहचर्य राखणाऱ्या जीवनशैलीला प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना सुदृढ भारतही अत्यंत आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, आज का यह अवसर अत्यंत विशेष और प्रेरणादायी है. यह निसर्गोपचार आश्रम केवल एक स्वास्थ्य केंद्र नहीं है, बल्कि जीवन जीने की एक सशक्त दिशा है. राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की प्रेरणा से स्थापित यह आश्रम प्राकृतिक चिकित्सा के माध्यम से स्वास्थ्य, स्वावलंबन और सादगीपूर्ण जीवन का संदेश देता है. वर्षों से यह आश्रम न केवल रोगों के उपचार का केंद्र रहा है, बल्कि स्वस्थ जीवन शैली और प्रकृति के साथ संतुलन बनाए रखने की प्रेरणा भी देता आया है. इस पावन अवसर पर हम सभी को यह संकल्प लेना चाहिए कि हम प्राकृतिक जीवन शैली को अपनाते हुए अपने स्वास्थ्य का संरक्षण करें और समाज में भी इस प्रति जागरूकता रखें. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा मानाचा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बालशिवाजींची सोन्याच्या फाळानं पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती, पुण्यनगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा असलेलं स्मृतिचिन्ह आणि 2 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे गौरवण्यात येणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. राष्ट्रीय एकल पालक दिवसाच्या निमित्तानं क्रिसेंट म्युच्युअल फंड अँड डिस्ट्रीब्युटर्स तर्फे 21 मार्चला एकल पालक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मृदुला भाटकर, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक युजवेंद्र महाजन, कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशिका डॉक्टर स्मिता जोशी, राजेंद्र ततार, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सचे संस्थापक दिनेश कोठावदे, संचालक भूषण वाणी आदी उपस्थित होते. एकल पालकत्व निभावताना मनाचा कणखरपणा खूप महत्वाचा असतो असं प्रतिपादन माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी यावेळी बोलताना केलं. त्या म्हणाल्या, म्हणजे सगळ्याच पालकांना खरं तर मुलांना कणखर बनवावं लागतं, पण जेव्हा एकल पालकत्व असतं तेव्हा त्या पालकांना स्वतः कणखर बनण्याची गरज असते. आणि समाज काय म्हणेल, इतर लोक काय म्हणतील, आपण कसं, असा एक न्यूनगंड घेऊन जगण्याचं काही कारण नाही. कारण एकल पालकत्व ही एक स्थिती आहे आणि तो काही कुठे तुमच्यावरती डाग नाही कुठलाही, ही मानसिक धारणा हवी. म्हणजे प्रत्येक पालकच हा मुलांचा मित्र होणं महत्वाचं असतं. तसं एकल पालकत्वामध्ये सुद्धा जरी तुम्ही त्यांचे काळजी वाहक असलात, तुम्ही त्यांना सुरक्षितता देत असलात, अनेक गोष्टी त्यांच्यासाठी करत असलात, तरी सर्वात महत्वाचं आहे की त्या मुलाशी तुम्ही मैत्र स्थापन करणं, याची गरज सर्वात आहे. आर्किटेक्ट, इंजिनियर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशन तर्फे दरवर्षी दिला जाणारा AESA वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
पुरस्काराचं हे 31वं वर्ष होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष विलास अवचट यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार देण्यात आले. पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्राचा विकास झपाट्यानं होत असून त्यामध्ये आर्किटेक्ट बहुमूल्य योगदान देत आहेत. इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांची देशाला नवीन आकार देण्यात महत्वाची भूमिका आहे, असं यावेळी बोलताना अवचट यांनी सांगितलं. या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात BNCA आणि AESA यांच्यात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिल्ट एन्व्हायरमेंटसाठी सामंजस्य करार करण्यात आला. राजीव राजे आणि डॉक्टर अनुराग कश्यप यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी बोलताना राजीव राजे म्हणाले, ही संस्था 1970 साली पुण्यात आम्ही स्थापन केली. ती आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, सर्वेयर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिक यांनी एकत्र येऊन एका बॅनरखाली काही गोष्टी करता याव्या यासाठी ती स्थापन झाली. त्याच्यानंतर 1995 मध्ये आम्ही असं ठरवलं की चांगल्या बांधकामाला प्रोत्साहन देण्याकरता आर्किटेक्ट्सची कामं, कॉन्ट्रॅक्टर्सची कामं, इंजिनियर्सचं स्ट्रक्चरल डिझाईनची कामं आणि त्यातून जे मालक आहेत, घरांचे मालक म्हणा किंवा बांधकामांचे जे मालक आहेत त्यांनाही प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून अवॉर्ड्स आम्ही स्थापन केले आणि तेव्हापासून गेले 30 वर्ष झाली आहेत आता एक्सलन्स इन कन्स्ट्रक्शन या दृष्टीने आता आम्ही कार्यरत आहोत. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्माण झालेली गॅस सिलेंडरची टंचाई दूर होण्यास सुरुवात झाली आहे. तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा करण्यात येत असून येत्या काही दिवसांमध्ये पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शहरासाठी बहुतांश भागाचा पुरवठा पूर्ववत होईल. सध्या मागणी आणि पुरवठा व्यवस्थित आहे, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं. ते म्हणाले, आम्ही सर्व लोकांना हा सांगितलं की वॉक इन मध्ये देता येणार नाही, कारण सर्वसाठी नियम सेम आहेत आणि आम्ही इन्स्टॉल करतोय की घरी पाठवू आपण. याच्यामध्ये मात्र लोकांना थोडासा एवढीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे की 25 दिवसाची अट आहे. जर आपला एक सिलेंडर बुक झाला मागच्या 25 दिवसांमध्ये तर आपल्याला 25 दिवसाची वाट पाहावं लागणार आहे. हे गोष्ट मी काय सांगतो की लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण होऊ नये की आमचा बुक झाला तरी आलेला नाही. तर ते हा मुले नाही की ते 25 दिवसाची अट आहे. 25 दिवस झाल्यानंतर डोमेस्टिक सप्लाय तुम्हाला मिळून जातील. पुणे शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर आता गुन्हे शाखेची नजर असणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलीस गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे. गॅस एजन्सी, वितरक, डिलिव्हरी एजंटवर पोलीस कडक नजर ठेवणार असल्याचं पुणे गुन्हे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितलं. ते म्हणाले, मेंटेनन्स ऑफ एसेन्शियल सर्व्हिसेस ऍक्ट असेल, मेसा आणि EC असे 2 कायदे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही कारवाया करत असतो. त्याच्यामुळे कुणीही अशा प्रकारचं जर ब्लॅक मार्केटिंग करत असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. अव्वाच्या सव्वा किमती वाढवून लोकांकडून बिल चार्ज करणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही गुन्हेगारी स्वरूपाची गोष्ट आहे आणि ती कारवाई जी आहे ती कारवाई या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत. त्याचबरोबर जर गरज पडली तर GST खातं जे आहे त्यांच्या सुद्धा सहकार्याने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावरती कारवाई करून त्या संबंधितांना न्यायालयीन चौकटीला सामोरं जायला लागेल. पुण्यातील वाघोली इथं पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यानं मानाची चांदीची गदा उंचावत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याचा मान रविवारी मिळवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये अंतिम फेरीत त्यानं सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याच्यावर 4-3 गुणांनी मात करत दुहेरी महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घातली. मानाची चांदीची गदा, 5 लाख रुपये आणि एक गाडी हर्षवर्धनला भेट देण्यात आली. हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असून एकाच आखाड्यात सराव करणारे आहेत. त्यामुळे अंतिम लढत अधिकच उत्कंठावर्धक ठरली. ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या वतीनं गौटेक 2026 या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन कृषी महाविद्यालय मैदानावर नुकतंच करण्यात आलं होतं. यात 200 पेक्षा अधिक स्टॉल्सवर सेंद्रिय खत, दूध आणि मूल्यवर्धित दुग्ध उत्पादनं, गोमूत्र तसंच शेणावर आधारित उत्पादनं, नैसर्गिक शेती, एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर आणि बायो एनर्जी, चारा तसंच बियाणे उद्योग
यंत्रसामग्री अशी अनेक उत्पादनं ठेवण्यात आली. दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की गोमाता हमारी धरोहर है, हमारा संस्कार, हमारी संस्कृति है. हमारी पिछली कई पीढ़ियां गोमाता के दूध पर पली बड़ी है. तो हम सभी लोगों के शरीर में जितना खून दौड़ता है उतना ही गोमाता का दूध दौड़ता है. ऐसा कहने में कुछ गलत नहीं होगा. इसीलिए मैं फिल्म इंडस्ट्री से जुड़ा हूं तो ये मेरा दायित्व है कि गो माता, गो सेवा. हमारे परम मित्र शेखर जी मुंदड़ा वो हर बार कहते हैं कि आप जो फिल्में बनाते हैं, आप जो नाटक करते हैं, आप जो प्रोग्राम्स करते हैं, उसमें कुछ न कुछ गो माता के बारे में, गो सेवा के बारे में, गो प्रकल्प के बारे में, गो टेक के बारे में आप कहा करो. इसलिए मेरी जो सबसे पहली सुपरहिट फिल्म थी जो 11 साल पहले आई थी, देऊळ बंद, उसका सेकेंड पार्ट, उस फिल्म में गो माता का महत्व, मतलब दूध खत्म होने के बाद भी अपने गोबर और गोमूत्र के जरिए 10 साल तक एक फैमिली को एक गाय जिंदा रख सकती है. भारतीय किसानों के लिए मूल्य संवर्धन हर बात का बहुत इंपॉर्टेंट है. उसी मूल्य संवर्धन की अगर प्रो वर्जन क्या होगा तो ये गोटेक 2026 है. इसलिए मैं शेखर जी, उनकी पूरी टीम, कथरिया सर, इनके आभार व्यक्त करता हूं. अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे स्नेहाधार गौरव पुरस्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे, स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि स्नेहाधारच्या संचालिका विनोदिनी सातभाई मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या उमेद संजीवनच्या संस्थापिका मंगेशी मून आणि एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ ट्रस्ट अकोल्याच्या संस्थापिका प्रतिमा कुलकर्णी यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्र, मानचिन्ह, पुस्तकं, शाल आणि अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती असं पुरस्काराचं स्वरूप होतं. समाज आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपानं सतत काहीतरी देत असतो. आपणही समाजाचं देणं लागतो. त्यामुळे लहान वयात लर्न म्हणजे शिकणं, तारुण्यात अर्न म्हणजे कमावणं आणि पुरेसं कमवून झाल्यावर रिटर्न म्हणजे परत करणं हे आपल्यातील प्रत्येकाकडून व्हायला हवं, असं पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. संवाद पुणेतर्फे ज्येष्ठ लेखिका, नाटककार सई परांजपे यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेल्या 6 बालनाट्यांचा महोत्सव एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याचं संवाद संस्थेच्या सुनील महाजन यांनी सांगितलं. रविवारी या महोत्सवात सादर होणाऱ्या शेपटीचा शाप, झाली काय गंमत, पक्ष्यांचे कवी संमेलन, सळो की पळो, जादूचा शंख आणि पत्ते नगरीत या 6 बालनाट्यांच्या संहिता पूजनाचा कार्यक्रम याच बालनाट्यात काम केलेल्या अंजली फडके जोशी आणि संध्या देवरुखकर यांच्या हस्ते पत्रकार भवन इथं पार पडला. यावेळी ज्येष्ठ लेखक राजीव तांबे, दिग्दर्शक निकिता मोघे आणि देवेंद्र भिडे तसंच या बालमहोत्सवात सादर होणाऱ्या या नाटकांचे दिग्दर्शक आणि बालकलाकार उपस्थित होते. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.